थर मातीचे साठले 1000 वर्षानंतर उत्खनन केलं आणि उत्खननामध्ये ही कार्टी सापडली की जी टीव्हीच्या समोर आहे, की जे त्या फक्त बटनावर त्यांचा व्यायाम चालला, कारण दुसऱ्या अवयवाला यांच्या व्यायामच नाही. 1000 वर्षानंतर सिद्ध करता येईल की ही कॉम्प्युटर पुढेच बसणारी पोरं होती, त्याच्या पुढेच, कारण त्यांच्या 2च हाडाची बोटं, ही 2च हाडं एवढी मोठी झालेली असतील, बाकी सगळी मरून, कारण व्यायामच नसल्यामुळे 2च हाडाची असतील. 56 भाषेचा खेळ असेल, श्रवणाचे मिसे बैसावे एवढी साम्राज्य भुवनी सुखी नाही. नामदेव महाराज गॅरंटी देतात, एकदा ऐकायला तरी या. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी असं. हा ग्रंथ एकदा तरी एक तरी ओवी एखाद्या दिवशी ऐका, वाचा असं म्हणतात. खरं तर ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी, आम्ही वाचतो 80व्या वर्षी, पार गौऱ्या नदीला गेल्या होत्या. 16व्या वर्षी आम्ही बरेच आमचे विरोधाभास असतात जगताना. ज्ञानेश्वरी वाचा म्हटलं की म्हातारपणाचं काम आहे म्हणून. आणि विमा एजंट एखादा आला की विमा एजंट सांगतो, काय सांगावं, कधी मारणार आहे तुम्ही? विमाचा लॉंग फॉर्मच आहे, विनाकारण मारणारी योजना, विमा योजना. तो सांगतो की हा विमा उतरवला, पण त्यानं सांगितलेलं मरण मध्येच आहे तर पटतो, पण संतांनी सांगितलं की मरण कधी येईल सांगता येत नाही, त्यामुळे पुण्य गोळा करा, त्यासाठी वाचायला पाहिजे, त्यासाठी चिंतन करायला पाहिजे. तर ते म्हणते म्हातारपणी करण्यासारखी गोष्ट आहे. सगळं विरोधाभासात जगत असतात. आम्ही हॉटेलमध्ये जातो खाण्यासाठी, आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर भजी चांगली झाली की म्हणतो, वा भजी काय छान झाली, घरच्यासारखी. घरी भजी केली म्हणतो, वा भजी काय छान झाले, हॉटेलमधल्यासारखी. अरे येड्यात काय चाललंय तुझं? फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल. विचार उथळ. 16व्या वर्षी लिहिली, त्याच वर्षी वाचायला हवी असं म्हटलं, कारण सगळे पराक्रम जगातले 16व्या वर्षी सुरू होत आहेत. माझ्या शिवरायांनी शपथ घेतली 16व्या वर्षी. जेवढे जेवढे पराक्रमाची सुरुवात झाली ना, ती 16व्या वर्षी झाली. 3 एज आला होतं, 3, 13, 14, 15, 16, 17. मोठं विघातक वय असतं. या वयामध्ये जर नीटपणानं, देखणेपणानं आयुष्य जर जायचं असेल, मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझे वडील याच्यामध्ये होते. माझ्या बापाची निरासिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, आणि म्हणून मी त्याच्याकडे वळालो. जन्माला आल्या आल्या बाळ जर त्या सोफा सेटवर कजराला घरी ऐकत असेल आणि बघत असेल, तर त्याच्याविषयी वेगळी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आयानं तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये. मला 2 मुलं आहेत, माझ्या मुलांनी कधी नाही आग्रह केला यासाठी की टीव्हीचा माझा लॉंग फॉर्म आहे. बऱ्याच वेळेला टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळ व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाजाचं. माझ्या घरात टीव्ही यासाठी नाही आहे यानं, कारण मला माहिती आहे की मूल लहान असताना त्याची मूळ खूप खोल जायला हवीत. आईबापाला समजायला हवं की एखादं वडाचं रोपटं असलं तर लहान असताना शेळीच्या पायानंही ते कोलमडून पडतं, पण त्या रोपट्याच्या भोवती लहान असताना जर कंपाऊंड आम्ही घातलं तर ते रोपटं ज्या वेळेला मोठं होतं त्यावेळी त्याची मुळं खोलवर जातात, त्याचा बुंधा पक्का होतो, आणि भविष्यात हत्तीनं जरी टक्कर दिली तर ते झाड कोसळत नाही. माझं लेकरू ताकदीनं वाचायचं असेल, वाढायचं असेल, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, माझं कर्मफळे जाळीत माऊली असं म्हणतात. की आईबापाला समजायला हवं की लहानपणानं आपल्या बाळाला, लेकराला द्यायला काय हवं, कोणत्या गोष्टी द्यायला हव्यात. एक बाळ सरासरी 3 तास टीव्ही बघत असेल तर वय वर्ष 20 पर्यंत 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघतं. ठरवून टाक. टीव्हीवरच्या जाहिरात कोणते आहेत तपासा, आपल्या घरात चाललेले सिरियल्स कुठले तपासा. मी बघू नका असं म्हणत नाही, हातातला रिमोट तपासा. काय द्यायला हवं, काय द्यायला नको, मला टीव्हीला विरोध नाही, बघणाऱ्यांनाही विरोध नाही, फक्त मी माझी भूमिका सांगितली. आपण जे काय करायचं ते करू शकता. फक्त विधी ते पाळीत. मी ज्ञानेश्वरी वाचत राहिलो म्हणून ज्ञानेश्वरीपासून मी स्वतःच्या आयुष्यामध्ये आणखी काय काय गोष्टी केल्या. माझ्या मुलांना शाळेत घालायचं होतं, मी विचार केला की मराठी शाळेत घालणार. प्रचंड विरोध. मी एकाच गोष्टीसाठी मराठी मीडियममध्ये घातलं. माझ्या 2 पोरांना. माझी मुलगी आता मेडिकलला, मुलगा 8वी नववीला. मी बायकोला त्या वेळेला समजावून सांगितलं होतं, अगं येडे, ज्ञानेश्वरांना किंवा तुकोबारायांना जर तत्वज्ञान सांगायचं असतं, सगळ्या जगाला सांगायचं असतं, तर इंग्लिशमध्ये जन्म नसतं का घेतला. माझ्या ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये जन्म घेऊन मराठी भाषेत लिहिली, मराठी भाषेचा गौरव केला की अमृतातही पहिला दिन. अमृत एका बाजूला असेल आणि मराठी भाषा एका बाजूला असेल तर अमृत बाजूला सारखं होत, आणि मराठी भाषेचा गौरव इतका आहे की अमृतापेक्षाही महान अशी भाषा आहे. आणि त्या भाषेमध्ये माझं लेकरू नाही शिकणार तर आणखी कुठल्या भाषेमध्ये शिकणार. माझ्या लेकराला
शेक्सपियर नाही समजला तरी चालेल, देकांत नाही समजला तरी चालेल, पण माझ्या लेकराला ज्ञानेश्वरी समजायला, माझ्या लेकराला गाथा समजायला, माझ्या लेकराला करंदीकर, कुसुमाग्रज, बापट, बोरकर हे मराठीचं अवघं वैभव मूळ शब्दामध्ये त्याच्या भावानिशी माझ्या लेकराच्या अंतःकरणामध्ये घुसायला हवं, यासाठी मी माझी लेकर मराठी मीडियममध्ये घातली. भविष्याच्या जगण्याच्या लढाईत फेल झाले तरी चालेल, भविष्याच्या तुमच्या माझ्या दृष्टीनं जगण्याच्या लढाईत फेल झाले तरी चालेल, पण खऱ्या अर्थानं अंतःकरणाच्या लढाईला तो मोठा असला पाहिजे, त्याची ताकद अफाट असली पाहिजे, यासाठी मराठी मीडियममध्ये घातली. 80व्या वर्षी ज्ञानेश्वरी ज्या वेळेला दिसत नाही, ज्या वेळेला स्मरण नसतं, त्या दिवशी एक दिवशी संध्याकाळी कुणीतरी सांगितलं की ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणून आजोबा सकाळी वाचायला बसले. नातू आला, नातवानं नमस्कार केला, आजोबा आता ज्ञानेश्वरी वाचताय. आजोबाने नातवाला विचारला, बाळा कोण रे तू? ते म्हणजे हा आजोबा मी तुमचा नातू. अरे पण कोण? तुमच्या 2 नंबरच्या मुलाचा मुलगा. असं रे, अरे दिसत नाही म्हणून तुला विचारलं. दुपारची झोप झाल्यानंतर आजोबांनी पुन्हा ज्ञानेश्वरी घेतली, वाचायला सुरुवात केली. पुन्हा तोच नातू आला नमस्कार करायला. नमस्कार केल्यानंतर आजोबाने विचारले, बाळा कोण तू? म्हणजे आजोबा मी तुमचा नातू. अरे पण कोण? तुमच्या 2 नंबरच्या मुलाचा मुलगा. सकाळी नव्हता का तुम्हाला मी नमस्कार केला? असं होय. अरे लेकरा लक्षातच राहत नाही. म्हणजे ज्या वयात लक्षात राहत नाही, ज्या वयात दिसत नाही, त्या वयात ज्ञानेश्वरी वाचायची, त्या वयात पुण्य वाढवायचं. मूळ ग्रंथाकडे आपण जाऊ की ज्ञानेश्वरीमध्ये 4 ग्रंथ लिहायच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं ध्येय वाक्य सांगितलं. प्रत्येकाच्या आयुष्याचं काहीतरी मास्टर सेंटेन्स असतं. जसं मगाशी मी नामदेव महाराजांचं मास्टर सेंटेन्स होतं की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाची रंगी. जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून माझा जन्म झाला, असं नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचं ब्रीद वाक्य होतं, जगण्याचा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. माझा जन्म यासाठी की अवघ्या लोकांना आनंद द्यायचा आहे मला, सुखानं. तिन्ही लोक, एकटा नाही आनंद घेणार. आमचं ब्रीद वाक्य काय असतं? अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावी. हम दो हमारे दो और माँ बाप फेक दो, या दळभद्री संसारामध्ये आम्ही जगत असतो. संसार तर कुत्री मांजर डुकर सुद्धा करत असतात, पण ज्यांनी आपल्या संसाराच्या पलीकडे अवघ्या संसाराचं सुख चिंतन केलं, ती माणसं किती अफाट आहे. मी मगाशी म्हटलं, आपल्या बाप जागरीही संसार केला आणि आपणही संसार केला. मी आपल्याला प्रश्न कधीतरी घरी जाऊन या प्रश्नाचं उत्तर शोधा की आपल्या आजोबाच्या आजोबाचं नाव काय, आपल्याला विचारलं तर सांगता येत नाही. कुणी चिंतन करा की आजोबाच्या आजोबाचं नाव काय, कारण ते नेमकं आमच्यासारखंच जगलं आणि आमच्यासारखंच मेलं. ते सोमवारी जन्माला आलं, मंगळवारी मोठं होलं, बुधवारी ह्याचं लगीन झालं, गुरुवारी ह्याला पोरं झाली, शुक्रवारी हे आजारी पडलं, शनिवारी लईच आजारी पडलं, आयतवारी संपलं. तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला आला आणि हेला देऊन मेला, आलं आणि हेला देऊन मेला, ह्याच्या पलीकडे हे जगलंच नाही. आजोबाचा आजोबा असाच जगला तुमच्या माझ्यासारखा. ईट ड्रिंक अँड बी हॅपी, खा प्या आणि मजा करा, हे दिल मांगे मोर, असंच जगलंय तुमच्या माझ्यासारखं. त्यामुळे ते लक्षात कसं राहिला. पण जो महाराष्ट्रात जन्माला आला, 12व्या शतकामध्ये त्याला वैभव दिलं, फक्त 21 वर्ष जगला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ आणि अभंगाची गाथा तुमच्या माझ्यासाठी दिली. आज 48वी पिढी आहे त्यांच्यानंतरची आमची. यांना लेकरं बाळ सुद्धा नाहीये, पण त्यांच्या नावाचा नुसता उच्चार केला तर अनंत पुण्यही आमच्या गाठीला बांधली जाते. यांना ओळखत नाही असं जगामध्ये कुणी नाही, पण आमच्या आजोबाच्या आजोबाला त्यावेळेस सुद्धा कुत्र सुद्धा विचारत नव्हतं आणि आम्हाला सुद्धा आत्ता सुद्धा उतरत नाही. खरं तर असं म्हटलं जातं की मोठी माणसं जन्माला येतात ना, त्यावेळेला सृष्टी तयार असते त्यांच्या स्वागताला. मोठी माणसं जन्माला, जसं की भगवान बुद्ध जन्माला आले त्यावेळेला सृष्टी वैभवशाली होती. अवघी सृष्टी भगवान बुद्धांच्या जन्माच्या वेळेला स्वागताला तयार होती. भगवान महावीर जन्माला आले त्यावेळेस सृष्टी वर्धमान होत होती. माऊली जन्माला आले त्यावेळेला सृष्टीमध्ये आनंद होता. म्हणजे महापुरुष तुमच्या आमच्या उत्थानासाठी ज्या वेळेला जन्म घेतात त्यावेळी त्यांच्या स्वागताला सृष्टी तयार असते. मग आमच्या स्वागताला सृष्टी तयार असते का? होय, आमच्या वेळेला सुद्धा आम्ही जन्माला आलो ना त्यावेळेला सुद्धा सृष्टीमध्ये चाहूल होती, लागली होती. आम्ही जन्माला आलो त्यावेळेला आमच्या गल्लीचं कुत्र भुंकत होतं, त्याला खूप आनंद झाला होता. बरं झालं आपला यार, आपला सखा, आपला दोस्त जन्माला आला. कारण कुत्र्याचा प्रवास आयुष्यभर धावण्यात असतो. कुत्र पळत असतो आयुष्यभर, धावून धावून होते. आयुष्याचा उत्तरार्ध कुत्र्याचा काय असतो? त्याच्या तोंडात भाकरी असते, पेटात लात असते, मरून जात.
कुत्र्यासारखी जगणारी. तो म्हणतो की बरं झालं माझ्यासारखाच एक जीव जन्माला, कधी सत्तेच्या मागं, कधी संपत्तीच्या मागं, कधी पदाच्या मागं, कधी प्रतिष्ठेच्या मागं, कधी मानाच्या मागं. धाप लागेपर्यंत पळतोय. आतडी बाहेर पडली तरी पुन्हा गिळतोय, पुन्हा पळतोय. थांबायला वेळच नाही क्षणभर. ज्ञानेश्वरीचा पहिला मी गौरव सांगता फक्त 4 योग आपल्या समोर मांडतो. ज्ञानेश्वरीमध्ये जे 4 योग लागले अंतिम सत्याच्या प्रवासाला. पहिला योग ज्ञानेश्वरीमध्ये सांख्य योग वगैरे मी नाही बोलत, ते 4 योग तुमच्या आमच्या प्रवासासाठी अनुकूल आहे. ज्याला कोणाला अध्यात्माची तहान असेल त्यास तहान जागी झाली असेल. ज्याला कोणाला वाटत असेल की अंतःकरणाचं दुःख भरपूर निघतंय संसारामध्ये, ताप सहन होत नाही, दुःखानं येरबाळून गेले असं ज्याला वाटत असेल, ज्याला ही संसाराची धग सोसत नाहीये, त्यांच्यासाठी 4 मार्ग या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर रीतीने आम्हाला समजावून सांगितले. पहिला मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला की आमच्यासाठी कर्मयोग सांगितला. आमच्या वाट्याला आलेला आमचा कर्मयोग नीटपणानं करणं. स्वधर्म जो पापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून तेथ पापा संचार नये. स्वतःचा जो धर्म असेल, शरीर म्हणून माझ्या वाट्याला कुटुंब आलं, कुटुंबाची जबाबदारी, नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी प्रामाणिकपणे. ज्या गोष्टी माझ्या वाट्याला आल्या त्या गोष्टी मी समर्थपणानं पाप न करता, माझा व्यापार असेल तर 15% पेक्षा जास्त नफा न घेता, मी सरकारी अधिकारी असेल तर लाच न घेता, मी आणखीन कोणी असेल तर पाप न करता माझा कर्मयोग नीटपणानं पार पाडणं. थोडंसं अवघड आहे, परंतु सांगण्याचा प्रयत्न करतो की कर्मयोग असावा कसा. त्याच्या पुढे असं माऊली म्हणतात की स्वकर्म कुसुमांची वीरा तोषा लागी होया पार. मायबापानो, दिवसाचं जे आमचं कर्म असतं ते 4 गोष्टीनं घडत असतं. पहिली गोष्ट भाव, दुसरी गोष्ट विचार, तिसरी गोष्ट वाणी आणि चौथी गोष्ट कृती. ह्या 4 सामर्थ्यानं आपला दिवस वाहत असतो, आयुष्य वाहत असतं. माऊली म्हणतात की आज दिवसभराचं कर्म मी आजच्या संध्याकाळी मी त्या देवाच्या चरणावर अर्पण करायचं. माझा भाव शुद्ध, माझा विचार शुद्ध, माझी वाणी शुद्ध, माझी कृती शुद्ध. माऊली असं म्हणतात की एखादं फूल परमेश्वराच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं असेल तर त्या फुलाच्या क्वालिटीज काय असायला हव्या. ते फूल फाटका असता कामा नये, ते फूल तुटका असता कामा नये, ते फूल सडका असता कामा नये, ते फूल कुचका असता कामा नये, ते फूल सुगंधित असायला. आज संध्याकाळी माझ्या कर्माचं पुष्प मी विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण करेन, त्यावेळेला ते फूल सुगंधित असायला हवं, अखंड असायला हवं. आज संध्याकाळी कर्माचं पुष्प मी संध्याकाळी अर्पण करत असताना माझा भाव जसा की माझ्या चोखोबांचा भाव होता. नदी डोंगा परी नीर नाही डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा. सोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा. माझ्या दिवसभराचा भाव पवित्र आहे. माझा आज दिवसभराचा विचार कसा आहे, कुचका सडका, इतरांना दोष देणारा, अवघ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी टपलेला. माझी वाणी इतरांना बोचणारी वाणी. खरं तर शब्दांची ताकद इतकी अफाट आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी, धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून बाहेर पडलेला शब्द जिथून निसटतो तिथं कुठली निशाणी नसते, पण जिथं बोचतो ना तिथं रक्त भळभळा वाहत असतं, जखम होत असते. सासू लग्नात काय बोलली ते मरताना सुद्धा सुनेच्या लक्षात असतं, कारण जखम शब्द इतके करत असतो. विचार आणि कृती, दिवसभराची माझी कृती कशी आहे. माऊली म्हणतात की एक दिवसाचं कर्माचं पुष्प पवित्रतेनं आज रात्री मी ईश्वराच्या चरणावर अर्पण केलं आणि रोज अशा प्रकारचा माझा कर्मयोग झाला तर ही अखंड महापूजा होई माझ्या जीवनाची. तोषाला की होया पार स्वे स्वे कर्मण्य भीरत संसिद्धी लभतेन. मी संन्यासी असेल तरी माझं कर्म संन्यास्त सारखं असायला हवं, ते पापानं. मी ग्रहस्थ असेल तर माझं ग्रहस्थाचं कर्मही कसं. कर्मयोग नावाचं स्वामी विवेकानंदांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर दृष्टांत एक कथा सांगितली. ती कथा अशी आहे कर्मयोगाची. कर्मयोग कसा असा, आम्ही ग्रहस्थ असतो, आमचा कर्मयोग असा. पूर्वीच्या काळी एक खूप सुंदर राजकन्या होती, तिचं स्वयंवर होतं. स्वयंवर म्हणजे स्वतःचा वर स्वतः निवडायचं. आता हे करण्याची आवश्यकता नाही, मोबाईल्स असल्यामुळे मेसेज मार्फत हे सुरूच आहे, वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. त्या स्वयंवराचा प्रकार असा असायचा की ती जी राजकन्या असायची की तिच्या हातामध्ये हार असायचा, अशा खुर्च्या ठेवलेल्या असायच्या. त्या खुर्च्यावर देशोदेशीचे राजकुमार बसलेले असायचे.
त्याच्या पाठीमागे त्या राजकुमाराचा भाट असायचा. राजकन्या अशी निघाली पुढं की तो भाट ते वर्णन करून सांगायचं की हे राजकुमार किती पराक्रमी आहे, केवढं मोठं राज्य आहे यांचं. आणि मग त्या राणीला वाटलं, त्या राजकन्याला वाटलं की याच्या गळ्यात हार घालावा, तर तरी घालायची आणि मग ते स्वयंवर पूर्ण व्हायचं. मला कधीतरी वाटतं, माझ्या मनात शंका येते की समजा राजकन्या निघाली पुढं, पहिल्या राजकुमाराचं वर्णन त्याच्या भाटानं केलं की कशा आहेत राजकुमार, आणि ते राजकन्याला तो आवडला नाही, राजकन्या पुढे निघून गेली तर पाठीमागच्याचं काय हाल होत असतं. त्याने जर ज्ञानेश्वरी वाचली नाही, मरून जाईल बिचारा, देवदास होऊन जाईल, आयुष्यभर काय होईल, त्याच्या आयुष्याची वातात होऊन जाईल. त्या स्वयंवरासाठी जेवढे राजकुमार आले होते ते सगळे त्या खुर्चीत बसले होते, सगळे ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आले होते. जे काही लावायचं होतं चेहऱ्याला सगळा चोपडून चेहरा काढला होता, रवडवून काढला होता, मालिश बिलिश सगळं केलं, आयब्रो फेब्रो काय असेल ते सगळं केलं. पण राजकन्याला याच्यातला एकही राजकुमार पसंत पडला नाही. हे काय चाललंय म्हणून बघण्यासाठी एक संन्यासी आला होता. तिचं लक्ष त्या संन्यासाकडे गेलं. संन्यासी खरंच संन्यासी होता, त्यानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला होता. त्याची तपसाधना पूर्ण झाली ती त्याच्या चेहऱ्यावर एक प्रभाव होता. ती चेहऱ्यावरची प्रभा प्रकट झाली. ती चेहरा दिसल्याबरोबर राजकन्याने राजकुमारांना सोडलं आणि ती संन्यासीच्या पाठीमागे निघाली. संन्यासी आता लग्न होतंय म्हटल्यानंतर संन्यासी पळून गेला, राजकन्या त्याच्या पाठीमागे. संन्यासी जंगलामध्ये गायब रात्र झाली. राजकन्या त्या जंगलामध्ये रात्री थांबली. ज्या वडाच्या झाडाखाली राजकन्या थांबली त्या वडाच्या झाडावर एका पक्ष्याचं कुटुंब होतं. पक्षी तिची 4 पिलं. गृहस्थाश्रम सांभाळण्यासाठी त्या झाडावरचा पक्षी आणि पक्षी दोघं जण विचार करतायत, नवरा बायको. आज राजकन्याच्या बरोबर तिचे 2 पहारेकरी आहेत. पक्षी विचार करते, घरी अतिथी आलेत, आता या चौघांना जेवण द्यायला हवं, संध्याकाळी येत, याची भूक कशी भागायची. तो पक्षी विचार करतात. पक्षी लगेच कामाला लागतो. 4-5 काटे आणतो वाळलेल्या, राजकन्याच्या समोर टाकतो. दुरून वणव्यातून एक काठी आणतो, त्या काठीला अग्नी देतो, वणवा पेटत राहतो. आता सगळं कुटुंब चर्चा करतंय, मी आता त्याच्यामध्ये आहुती देतो, राजकन्याचं पोट भागेल. बायको म्हणते तुम्ही नाही द्यायचं, मी गृहस्थी, घराचं पालन पोषण मी करतो, मी देते, मी आहुती देते. मुलं म्हणतात तसं नाही आहे, आई वडिलांचं कर्तव्य आम्हाला पार पाडायचं, आम्ही आहुती देतो. एक करून पक्षी आणि 4 पिलं त्या अग्नीमध्ये स्वतःची आहुती देतात. विवेकानंद इथंच गोष्ट संपवतात आणि सांगतात, लग्न होईल संन्यस्त धर्म भ्रष्ट होईल म्हणून पळून जाणारा संन्यासी ही श्रेष्ठ आहे, त्याचाही कर्मयोग तिथं श्रेष्ठ आहे. आणि घरी आलेला अतिथी उपवासी राहू नये म्हणून स्वतःच्या जीवनाची आहुती देणारे ते पक्षी आणि त्यांचं कुटुंब, हा ग्रस्त धर्म तिथेही श्रेष्ठ आहे. आमचा कर्मयोगाच्या धर्माची सोपी भाषा मी, कर्मयोग श्रेष्ठ कशाला, साधे धर्माची भाषा मी थोडक्यात कर्मयोगाची सांगतो की विद्यार्थ्याने कॉपी करू नये. हा जर विद्यार्थ्याचा धर्म असेल, कर्म असेल, तर शिक्षकाला तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये, हा शिक्षकाचा धर्म असू शकेल. दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये, हा जर दुकानदाराचा धर्म असेल, तर गिऱ्हाईकानं त्या दुकानदाराची बाकी न मागता 2 महिन्याच्या आत चुकती करणं, हा गिऱ्हाईकाचा धर्म असू शकेल. भावाभावांनी एकत्र राहणं, हा जर भावाभावांचा धर्म असेल, तर जावाजावानी त्या 2 भावाभावांच्या मध्ये भांडणं न लावणं, हा जावाजावांचा धर्म असू शकेल. कर्मयोग एवढा देखणा होत असेल. दुसरा योग आम्हाला सांगितलं की राजयोग. राजयोग हा अत्यंत कठीण योग आहे, आपल्यासाठी नाही आहे संसारी माणसं. कठीण कसं आहे फक्त सांगतो आपल्याला, 3 तास एका आसनामध्ये ज्याला बसता येतं त्याला राजयोग. आता आपल्या लक्षात येत असेल की 1 तास सुद्धा आपण नीट बसू शकत नाही. आल्यापासून किती वेळा घमायला बदललंय बघा ना तुम्ही, एकदा ह्या घमायल्यावर एकदा ह्या घमायला, सारखं इमारत कलडते, इकडं नाही तर इकडं. ही इमारत स्थिर बसायलाच तयार नाही. ज्याला असंख्य आहे त्याच्यासाठी राजयोग आहे, आमच्यासाठी नाहीये. ज्याला स्वतःच्या शरीरावर विजय मिळवता येतो त्याच्यासाठी राजयोग आहे. आमचं शरीर बघा ना, म्हणजे शरीरावर विजय आणखी 3 गोष्टीवर असतो. ज्याचं खाणं, ज्याचं झोपणं आणि ज्याचं सकाळचं विसर्जन नीट आहे, त्याचं शरीर नीट आहे. समज तुम्ही बघा ना, आमचं झोपणं रात्रीचं नीट आहे का? राजयोग कुणासाठी की रात्री उजव्या कुशीवर झोपलाय, उत्तरेकडे तोंड करून झोपलाय आणि सकाळी उत्तरेकडेच तोंड करून उठलाय, असं कधी झालंय का बघा आपण? त्याच्यासाठी राजयोग आहे. ते रात्रभर फिरते, घर 10 बाय 10ची खोली असेल फिर. आदल्या दिवशी दिवसभर दुसऱ्याला गंडवण्यासाठी हिंडते, घर. त्यामुळे रात्रभर फिरते त्याच्यासाठी राजयोग नाहीच आहे. सकाळी उठल्यानंतर विसर्जन म्हटलं, गेल्या आत
1 मिनिटात बाहेर आला असं कधी झालंय का बघा, आपलं तपासून बघा. बाहेरून आम्ही विचारलं त्याला कुछ हुआ क्या, त्यातून म्हणते अभी तर नाही. बरं बाहेर आल्यानंतरही कोणा म्हणते कुछ रह गया.